मंडळी, लातूरचं राजकारण म्हणजे काँग्रेस विरुद्ध भाजप अशी पारंपरिक लढाई असते. पण यंदाच्या महापालिका निवडणुकीच्या आरक्षण सोडतीनंतर दोन्ही पक्षांच्या दिग्गजांना थेट प्रभाग पेचात अडकवण्यात आलेलं आहे. काँग्रेसच्या गडात आमदार अमित देशमुखांना सत्ता टिकवण्याचं प्रचंड आव्हान समोर आहे, तर दुसरीकडे संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजप पुन्हा एकदा कमळ फुलवण्याच्या तयारीमध्ये आहे. पण आरक्षणानं दिलेल्या उलट्या फटक्यामुळे अनेक माजी नगरसेवकांना आपली जागा बदलावी लागणार आहे. काही सेफ झोनमध्ये राहिले तर काहींना राजकीय आयुष्याचा तिढा निर्माण झालेला आहे. शहरात अनेक चर्चांना आता सध्या उधाण आलेलं आहे. अशामध्येच देशमुख सत्ता टिकवतील का, की निलंगेकर कमळ फुलवून काँग्रेसचा गड उद्ध्वस्त करतील, असा पेच आता सध्या निर्माण झालेला आहे. या निवडणुकीत राजकारण फक्त प्रचाराचं नाही बरं का, तर प्रतिष्ठेचं युद्ध देखील होणार आहे. कारण लातूर म्हणजे देशमुखांचा बालेकिल्ला आणि भाजपसाठी ही निवडणूक म्हणजे कमबॅक बॅटल असणार आहे. त्यामुळे आरक्षण सोडतीनंतर तयार झालेलं स्थानिक गणित, प्रभागांमधले बदल आणि दोन्ही पक्षांचं अंतर्गत समीकरण सगळं मिळून लातूरकरांना एक सळसळती निवडणूक सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लातूरमध्ये राजकारण कसं असेल तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे समजून घेऊयात. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजेच थोडक्यात पण महत्त्वाचं. लातूर महानगरपालिकेच्या 18 प्रभागातील 70 जागांसाठी झालेल्या आरक्षण सोडतीनंतर काँग्रेस आणि भाजप या दोन्ही प्रमुख पक्षांसमोर नवे आव्हान उभे राहिलेले आहेत. शहरातील आरक्षणाचं गणित बदलल्यामुळे अनेक माजी नगरसेवकांना प्रभाग बदलावा लागणार असून काहींना सर्वसाधारण प्रवर्गातून थेट निवडणुकीच्या मैदानात उतरावं लागणार आहे. या बदलामुळे काँग्रेसचे शहराचे आमदार आणि माजी मंत्री अमित देशमुख यांच्यापुढे सत्ता राखण्याचं मोठं आव्हान निर्माण झालेलं आहे. गेल्या 2 कार्यकाळात लातूरमध्ये काँग्रेसनं आपलं वर्चस्व टिकून ठेवलं असलं तरी यावेळी भाजपकडून तीव्र स्पर्धा अपेक्षित आहे. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपने पुन्हा एकदा लातूरमध्ये कमळ फुलवू या घोषणेनं मोर्चेबांधणी सुरू केलेली आहे. प्रभाग रचनेत गेल्या वेळी प्रमाणेच 18 प्रभाग आणि 70 नगरसेवक असणार आहेत. पहिल्या 16 प्रभागांमध्ये प्रत्येकी 4 नगरसेवक तर 17 आणि 18 प्रभागामध्ये प्रत्येकी 3 नगरसेवक असतील. यातील 35 जागा या महिला उमेदवारांसाठी राखीव करण्यात आलेल्या आहेत. अनुसूचित जातीसाठी 12 जागा तर अनुसूचित जमातीसाठी 1 जागा आणि मागासवर्गासाठी 18 जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. तर सर्वसाधारणसाठी एकूण 39 जागा उपलब्ध आहेत. यावेळी काँग्रेसमध्ये अंतर्गत स्पर्धा तीव्र असल्याचं चित्र पाहायला मिळतं. अशात प्रभाग 5 मध्ये माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे सेफ झोनमध्ये असले तरी काँग्रेसचे शहराध्यक्ष ॲडव्होकेट किरण जाधव या प्रभागातून इच्छुक असल्यानं अमित देशमुख यांच्या समोर अंतर्गत चर्चेचा पेच निर्माण झालेला आहे. कोणाला संधी द्यायची आणि कोणाला रोखायचं हे ठरवताना देशमुखांना सावध राजकारण करावं लागणार आहे. प्रभाग 2 मध्ये सचिन बंडापल्ले यांना मागास प्रवर्गातून पुन्हा एकदा संधी मिळण्याची शक्यता असल्यानं ते सेफ झोनमध्ये असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र प्रभाग 7 मधील माजी नगरसेवक युनुस मोमीन यांना सर्वसाधारण प्रवर्गातून लढावं लागणार आहे. प्रभाग 9 मध्ये माजी सभापती अशोक गोविंदपूरकर सेफ राहिले असले तरी माजी नगरसेवक सपना किसवे यांना नवा प्रभाग शोधावा लागणार आहे. या सोडतीनंतर भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांना मोठा फटका बसणार आहे. प्रभाग 1 मध्ये देवीदास काळे आणि ॲडव्होकेट शैलेश गोजमगुंडे हे दोघेही मागील वेळी विजयी झालेले होते. पण यावेळी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला जागा सुटल्याने फक्त एकालाच या ठिकाणी उमेदवारी मिळू शकणार आहे. दुसऱ्याला नवा प्रभाग गाठावा लागणार आहे. प्रभाग क्रमांक 6 मधील माजी महापौर सुरेश पवार मात्र सेफ आहेत. पण प्रभाग 12 भाजपसाठी विस्कळीत ठरलेला आहे. अनुसूचित जाती महिलेसाठी जागा सुटल्यानं माजी खासदार डॉक्टर सुनील गायकवाड यांचे भाचे प्रवीण अंबुलगेकर अडचणीत सापडलेले आहेत. या ठिकाणी ॲडव्होकेट गणेश गोमचाळे आणि देवा साळुंके या दोघांपैकी एकाला संधी मिळण्याची शक्यता आहे. भाजपचे माजी नगरसेवक चंद्रकांत बिराजदार जे गेल्या वेळेस काँग्रेससोबत जाऊन उपमहापौर झाले होते, त्यांनाही यावेळी प्रभाग बदलावा लागणार आहे. मात्र भाजप शहराध्यक्ष अजित पाटील कव्हेकर प्रभाग 18 मध्ये सेफ असल्याचं सांगितलं जात आहे. या आरक्षण सोडतीनंतर काँग्रेस आणि भाजप दोघांनाही उमेदवारीचं गणित नव्यानं मांडावं लागणार आहे. काँग्रेसमध्ये नवे चेहरे आणायचे की अनुभवी नगरसेवकांवर भर द्यायचा, हा देशमुख गटासमोरचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे.
तर भाजपसाठी निलंगेकरांना आपली संघटन शक्ती आणि कार्यकर्त्यांचा जोश दाखवून देण्याची ही वेळ आहे. लातूरच्या राजकारणात ही लढत म्हणजे प्रतिष्ठेची असणार आहे. एकीकडे देशमुख कुटुंबाचा जुना प्रभाव तर दुसरीकडे निलंगेकरांचा आक्रमक प्रचार, या दोन टोकांवर लातूरची निवडणूक झुलणार आहे. आगामी महिन्यात लातूरमध्ये निवडणुकीची हवा रंगणार आहे. देशमुख आपला गड टिकवतील का, की निलंगेकरांचा विजय मोर्चा या ठिकाणी धडकणार, हा प्रश्न सध्या प्रत्येक राजकीय वर्तुळामध्ये घुमतोय. आरक्षणानं सत्तेचं गणित बदललंय, पण या बदलाच्या माध्यमातून कोण पुढे येईल किंवा कोण सरस ठरणार, हा ठरवण्याचा निर्णय मात्र मतदार यांच्या हातात असणार आहे. लातूर महापालिकेची ही लढत फक्त पक्षांची नाही, तर दोन राजकीय घराण्यांच्या अस्तित्वाची लढाई ही होणार आहे. त्यामुळं लातूर महानगरपालिकेत कोणाचा विजय होणार ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं. लग्न ठरलंय ना तुझं? आणि हे काय? अगं मला पीसीओडीचा त्रास आहे. कधीतरी हे सासरी कळेलच ना. मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना. एकतर पीसीओडी इतका गंभीर आजार नाहीच आहे, आणि त्यावर सोपा उपाय आहे. आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता. तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता 2 मुलं आहेत. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार. 9545727107.